नमस्कार मंडळी. चला तर मग आज काहीतरी पौष्टिक असं बनवूया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम आणि 1 वाटी अक्रोड घेत आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे टरबूजाचे बिया घ्यायचे आहेत. किंवा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे मिश्रण कमी किंवा जास्त करू शकता. चला तर मग सुरुवात करूया बनवण्यासाठी. आता तुम्हाला समजलंच असणार आहे की मी आज काय बनवणार आहे ते. हो, बरोबर आहे. मी आज ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवणार आहे. हे संपूर्ण ड्रायफ्रुट्स आपण तुपामध्ये छान असे फ्राय करून घेऊयात, म्हणजेच ड्राय रोस्ट करून घेऊयात आणि ह्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आणि मग नंतर त्याच पॅनमध्ये मी इथे थोडेसे किसमिस घेत आहे. हे सुद्धा छान असे फुलले की ह्याला देखील बाजूला काढून घ्यायचे आहेत. आणि परत त्याच पॅनमध्ये आपल्याला टरबूजाचे बिया देखील फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि हे सुद्धा प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि ह्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत मी इथे आपले खजूर जे आहे ते अशा प्रकारे चॉप करून घेत आहे. तुम्ही ह्याला डायरेक्ट मिक्सरमध्ये देखील टाकू शकता, पण आधी थोडंसं चॉप केल्याने छान फिरवण्यात येते मिक्सरमध्ये. अशा प्रकारे ह्याला कट करून घेऊयात आणि आपले ड्रायफ्रुट्स जे आहेत थंड झालेले आहेत त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. थोडे थोडे करून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून ह्याला छान चव येते. अशा प्रकारे आपले हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. चला तर मग आता बारी आली आहे ते लाडू वळण्याची. मी निवांत बसून लाडू बांधणार आहे. त्याच्यामुळे हॉलमध्ये बसून मी लाडू बांधत आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. एकदम मस्त छान असे बांधले जातात. ह्याला कुठलीही मेहनत लागत नाही. तुम्ही पाहू शकता अगदी सोपे आहेत बनवायला आणि खायला तर अप्रतिम लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.